गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रशांत गुरुड पुन्हा एकदा छोट्याशा ट्रिपचा एक छोटासा व्हिडिओ घेऊन परत तुमच्या भेटीला आलेला आहे. आणि डोळ्यात तेल घालून बघा, हीच ती गाडी मागच्या 2.5 वर्षा अगोदर आम्ही घेतली होती, आम्ही म्हणजे आमच्या रोहित मालकांनी. आणि या गाडीची पूजा करताना किंवा या गाडीच्या चाकांना हळदी कुंकू लावताना एक प्रण घेतला होता रोहित मान्यांनी की आपण ह्याच गाडीने रायगड किल्ला करायचा आहे. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत आणि 2.5 वर्षांनी का होईना आम्ही ह्या ट्रिपसाठी तयार झालेलो आहे आणि रोहित मालकांनी वेळ काढलेला आहे. सो आम्ही आता रायगडसाठी रवाना होत आहे. आता सध्या आम्ही दोघंच आहोत, पुढे एक आमचा मित्र भेटणार आहे प्रशांत चव्हाण, त्याला पिकअप करून आम्ही पुढे जाणार आहे. खूप जणांनी नकार दिला ह्या ट्रिपसाठी, पण हा जो व्यक्ती दिसतोय तो स्टार्टिंग टू एंडपर्यंत आम्हाला एकनिष्ठ राहिला ह्या ट्रिपसाठी. ट्रिप छोटी असो या मोठी, 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. एक तर दोस्तांना पिकअप करणे घरातून त्यांच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल होत नाही. आणि त्यासाठी आम्ही आता कोगनोळी पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे. आणि ह्या पेट्रोल पंपाची खूप जुन्या आठवणी आहेत माझ्या, कारण का मेंटेनन्सचे काही काम किंवा काही वर्ष माझ्याकडेच होते हे पेट्रोल पंप. त्यामुळे मी एक सर्व्हिस इंजिनियर म्हणून इथे काम केलेलं आहे ऑलरेडी. मला हे कळत नाही लोकांना कन्व्हिन्स का करायला लागते ट्रिपसाठी. म्हणजे प्लॅनिंग तेनेच करतात आणि मला सांगतात की जायचं आहे, आणि लास्ट मोमेंटला तेनेच हात देतात. हे जरा खटकते कुठे ना कुठेतरी. पण मी एकदा तयार झालो की मी ती ट्रिप कंप्लीट केल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रोहित साहेबांनी काल रात्री तोंडानं गाडीतले पेट्रोल काढलेलं आहे वाटतं, कारण पूर्ण टाकी रिकामी आहे. बघू शकताय 3,500 हजारचं पेट्रोल बसाले, अजून टाकी फुल झालेली नाही आहे इथं. मुळात ही गाडी माझीच आहे, कारण का आमच्या आजीने मला गिफ्ट केली होती आणि या काकाने म्हणजेच रोहितच्या पप्पांनी यावर माझे नाव सोडून त्यांच्या नातवांचे नाव लिहिलं आहे. सो मी माझे नाव स्वतः लिहित आहे यावर. स्टार्टिंगचे 2 टास्क कंप्लीट झालेले आहे. सो आत्ता ड्रायव्हरने गाडी मारायचं काम करावं आणि मालक लोक आता झोपणार आहेत. मागे ऑलरेडी चादर घेऊन माणूस तयार आहे आमचा, आणि मी आता सीट इन्क्लाइन करून झोपून टाकणार आहे. आता ट्रिपचं शेड्यूल मी डिसाईड केलेलं आहे. सो ट्रिप प्लॅन असा आहे, इथून आम्ही 10पर्यंत महाबळेश्वरला पोहोचतो. तिथून दुपारपर्यंत महाबळेश्वर सगळे सीन करायचे आहेत, बघायचे आहेत. त्यानंतर दुपारनंतर रायगड किंवा प्रतापगडला आम्ही पोहोचणार. पूर्ण प्रतापगड आपण व्हिजिट करणार आहे आणि संध्याकाळी रायगडच्या पायथ्याशी जाऊन रूम करणार आहे आणि उद्या रायगड पूर्णपणे बघणार आहे मी. बेस्ट इंजिनिअरिंगचं वर्क जर बघायचं असेल तर तुम्ही कराडच्या ब्रिजला डेफिनेटली व्हिजिट करू शकता किंवा बघू शकता. जाताना खतरनाक ब्रिज बांधलेला आहे. रोहित साहेब तसे ड्रायव्हिंग परफेक्ट करतात, त्यात काही तिळमात्र शंका नाही. पण माझा भीतीने डोळा लागणार, कारण का मला अंधारात जरा ड्रायव्हिंग दुसऱ्या हातात देताना भीती वाटते. सो तरी पण झोपूया आपण आज. भावात द्या घ्यायचं आहे, कायमचं झोपू नकोस म्हणजे झाले. 2 तासाची मस्त झोप काढल्यावर कळालं की आमची आत्मा अजून तरी शरीरात आहे, त्यामुळे आम्ही जिवंत आहोत. आणि थँक्स म्हणायला पाहिजे रोहित साहेबांचं की त्यांनी डोळ्यात तेल घालून ड्रायव्हिंग परफेक्ट केलेले आहे. त्यासाठी थोडासा उजेड झालेला आहे, उजेड पडलेलं दिसतं, त्यामुळे आम्ही जरा बाहेर वारं खायला आलेलो आहे. आणि समोरून येणार हे आमचे रोहित साहेब आहेत, रोहित माने. खतरनाक व्यक्तिमत्व आहेत, चेहऱ्याची स्माईल बघू शकता. फायनली का होईना ट्रिप सक्सेसफुल करणार हे त्यांच्या मनात जिद्द निर्माण झालेली आहे आणि ती मी असताना कंप्लीट होणारच आहे. मित्रांनो, बाहेरची थंडी बघून आमची ट्रिप इथंच कॅन्सल होणार आहे. सो आम्ही जातो घरी. ड्रायव्हर बी आमचा गारटलेला आहे. हे काय चादर घेऊनच बसले, कुठे चादर काढली का? भयानक थंडी आहे. सो आम्ही इथून रिटर्न जाणार आहे. भेटू आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये 5 मिनिटांनंतर. सगळ्या गोष्टी जर जीवनात अवेलेबल असतील तर ती जगण्यात आणि त्या ट्रिपची एन्जॉयमेंट करण्यात काही मजा राहत नाही. आता हेच बघू शकता, हा एक जुगाड केलेला आहे आम्ही, कारण का ॲम्प्लिफायरचा मेन स्विच खराब झालेला होता. त्यामध्ये आम्ही गाडीसाठी गाड्या घालून चालू केलेलं आहे. आपण खड्डा किंवा काहीतरी स्पीडवे करायला तर ते आपोआप बंद पडतो आहे. पण ट्रिप जोपर्यंत आहे किंवा ड्रायव्हिंग करायला किंवा आम्ही कारमध्ये आहे तोपर्यंत आम्ही त्यामध्ये काड्या घालत घालत आम्ही जाणार आहे आणि गाणे ऐकतच जाणार आहे. जवळपास 130 किलोमीटर आम्ही कवर केलेलं आहे आणि इथून सातारा 50 किलोमीटर आहे आणि साताऱ्यामधून महाबळेश्वर 50 किलोमीटर आहे. सो जेमतेम 9:30-9पर्यंत आम्ही महाबळेश्वरमध्ये असेन आज. सातारा खूप मोठी सिटी आहे आणि सातारामध्ये आम्ही थांबून नाश्ता केला होतो, पण कॅमेरा आणि गोप्रो जो आहे तो आमच्या गाडीतच राहिला होता.
सो आम्ही ते काय विचार न करता पहिला आधी पोटोबा केलेला आहे, कारण सकाळी 4:30 आम्ही उपाशी होतो. सो पहिला पोटासाठी आम्ही पोहे वगैरे नाश्ता वगैरे केलेला आहे भरपूर. एक तर रोहित साहेबांची रात्री झोप झाली नव्हती, कारण का त्यांना रात्री शिवांशबरोबर खेळायचे असते, कारण त्यांचा जो मुलगा आहे शिवांश नावाचा तो खूप क्यूट पण आहे आणि रात्री ते कितीही टायर्ड असले त्याच्याशी खेळल्याशिवाय झोपत नाही. आणि ते झाल्यानंतर सकाळी उठून आणि ड्रायव्हिंग केलेलं आहे, त्यामुळे त्यांची झोप कंप्लीट झाली नव्हती. सो त्यांना म्हटलं की आता तुम्ही रेस्ट घ्या, आता इथून पुढे मी ड्रायव्हिंग करतो. आणि घाट सेक्शन असल्यामुळे मी कोणाला देतही नाही गाडी, त्यामुळे आता इथून मीच ड्रायव्हिंग करत आहे. आणि मागच्या सीटवर झोपलेल्या प्रशांतचे काही काम नाही, तो म्हणतो मी झोपणार आहे आणि लोकेशन आल्यावर मला उठवा. सो आम्ही ते आदेशाचे पालन करणार आहे आता. माझी एक चांगली सवय आहे, लोकांसाठी ती वाईट असेल पण मला ती खूप आवडते, की लोकेशन कुठलंही चांगलं दिसलं जाताना, ट्रॅव्हलिंग करताना किंवा रायडिंग करताना, की मी गाडी तिथे थांबवतो आणि तिथला जो नेचरचा व्ह्यू आहे तो पहिला डोळ्यामध्ये कॅच करतो, नंतर माझ्या गोप्रोमध्ये कॅच करतो. कारण मला खूप आवडते की नेचरच्या सानिध्यात राहून स्वतःला हरवून जाण्यासाठी. आणि अशा खतरनाक लोकेशनवर 2-3 फोटो तर आपले झाले पाहिजे ना राहून, त्याशिवाय मजा यावी जीवनात. महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि पर्यटन आकर्षण स्थळापैकी एक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सातारा जिल्ह्याचे सर्वात थंड हवेचे ठिकाण पण मानले जाते, कारण का सी लेवलपासून 4,500 ते 5,000 फीट उंच आहे. आता इतक्या उंच गेल्यावर थंडी तर जास्त असणारच सोडा. सो इथे पर्यटकांची जी ओढ आहे ती जास्त प्रमाणात आहे, खास करून दिवाळीनंतर आणि उन्हाळ्यामध्ये तर जास्त. पहाटेचे 9:15 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली का होईना महाबळेश्वर पोचलेलो आहे. आता तोंडावर जरा पाणी मारून थोडेफार पावडर वगैरे लावून आता आम्ही महाबळेश्वरचे एक पॉईंट कवर करत जाणार आहे. खरं सांगू थंडी तर काय लागणं झाली आम्हाला, पण ऊन खूप लागले. 9:15 वाजले तरी. सो 12लाच आमची हालत खराब होईल याची गॅरंटी नक्की आहे इथे. तसे बघायला गेलं तर महाबळेश्वरमध्ये 10पेक्षा जास्त पॉईंट बघण्यासारखे आहेत. सो आम्ही पहिला आता पोचलेलो आहे एलिफंटा हेड पॉईंटवर. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पॉईंटपैकी हा एक पॉईंट म्हणजे एलिफंटा हेड पॉईंट. हे ठिकाण आपल्याला हुबेहूब हत्तीच्या तोंडासारखं दिसते, त्यामुळे ह्या लोकेशनला एलिफंटा हेड पॉईंट असं म्हणतात. खरं सांगू महाबळेश्वर या सुंदर ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल वारसा लाभलेला आहे. बघू शकता डोळ्यासमोर काय दृश्य आहे. आणि जर तुम्हाला सह्याद्रीचे सुंदर आणि अविस्मरणीय नजारा जर बघायचा असेल किंवा दर्शन जर बघायचे असेल तर डेफिनेटली तुम्ही या एलिफंटा हेड पॉईंटला येऊ शकता. कारण इथून जो व्ह्यू दिसतोय बघू शकता डोळ्यामध्ये, आणि बिना कलर ग्रेडिंग करता किंवा कलर ग्रेडिंग करता हा व्ह्यू दिसायला आपल्याला. तुम्ही इथे आला तर तुमची डोळ्याची पारणे फेडली जाईल आणि खतरनाक व्ह्यू आहे. माझ्या जीवनाचा एक सिम्पल रूल आहे, दोस्त नेहमी सोबत पाहिजे. कारण का जिगरी जर तुमच्या सोबत असतील तर तुम्हाला नरकात पण स्वर्गाची फिलिंग येणार आहे. आणि जर तुम्ही एकटे असाल किंवा तुमची वाईफ मॅच होत नसलेले दोस्त असतील तर तुम्हाला स्वर्गात पण नर्क फील होणार आहे. त्यामुळे दोस्त तुमच्या वाईफ मॅच होते त्याच दोस्तांना सोबत घेऊन फिरा. आत्ता आपण आलो आहे सेकंड पॉईंटवर, जो की आहे सावित्री हिल स्टेशन पॉईंट. आणि हा जवळच आहे, एलिफंटा हेड पॉईंटपासून थोड्याच अंतरावर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शाळेच्या ट्रिपा खूप आलेल्या आहेत, त्यामुळे रश तुम्ही बघू शकताय. कॉलेज आणि शाळेच्या ट्रिपा खूप आलेल्या आहेत इथे. डोळ्यासमोर दिसणारं सुंदर मंदिर म्हणजेच महाबळेश्वर मंदिर आहे. आणि हे सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन मंदिरापैकी एक मानले जाते आणि हेच भगवान शिव यांना समर्पित केलेले आहे. 16व्या शतकात राजा चंदरराव मेर यांनी हे सुंदर मंदिर बांधलेले आहे. आणि येथे आत एक खूप आकर्षित आणि तेजस्वी शिवलिंग बघायला मिळतो आपल्याला. तुम्ही इथे आला तर त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊनच पुढे जावा. मंदिराच्या सभोवतालीच हा आपल्याला एक शॉप बघायला मिळतो, जिथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आणि अँटिक मूर्ती पण बघायला मिळतात, जे छोट्या आकारात पण आहेत आणि मोठे पण आहेत. देवांची वेगवेगळ्या प्रकारची मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात किंवा आपण घेऊनही जाऊ शकतो, पण पैसे देऊन. मंदिराचे दर्शन घेऊन तुम्ही बाहेर पडताच तुम्हाला एक छोटी मोठी अशी दुकाने भेटतात, जिथे तुम्हाला काय हवं नको ते भेटू शकते. खास करून जास्त इथे लेडीज मटेरियल जास्त दिसते आपल्याला.
सो तुम्ही कपलनं आला तर तुम्हाला खूप युजफुल आहे. आम्ही पोरांबरोबर आलो आहे सो आणि बजेट फ्रेंडली ट्रिप आहे, त्यामुळे अशा गोष्टीवर आम्ही पैसे वेस्ट करत नाही आहे. आणि समोर एक मंदिर दिसते, तिथं पण आम्ही व्हिजिट देऊन किंवा दर्शन घेऊनच पुढे जाणार आहे. फक्त विकेंडला नाही तर 12 महिने तुम्हाला ह्या प्रकारे ट्रॅफिक बघायला मिळणार आहे महाबळेश्वरवर. आता आपण पोचलेलो आहे वेना लेकवर आणि वेना लेकच्या राईट साईडलाच तुम्हाला हे हॉर्स रायडिंगचे डिपार्टमेंट बघायला मिळतात. इथे मोस्टली कपल किंवा मोस्टली सगळेच येतात इथे हॉर्स रायडिंग करायला किंवा फोटो क्लिक करायला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्या लेफ्ट साईडलाच तुम्हाला वेना लेक बघायला मिळते. अतिशय सुंदर असा वेना लेक आहे, जो की 1842मध्ये साताऱ्याचे राजे अप्पासाहेब महाराजांनी तयार केलेला आहे. मानवनिर्मित लेक आहे. समोर जो लेक दिसतो तो आहे वेना लेक, जो की महाबळेश्वरमध्ये सगळ्यात मोस्ट फेवरेट लोकेशनपैकी एक आहे. इथे खरं तर लोक बोटिंगसाठी जास्त येतात आणि पाण्याचे सौंदर्य बघू शकताय. हिरव्यागार वातावरणामध्ये किंवा निळाभोर आकाशाखाली इतकं सुंदर असं लेक बनवलेलं आहे. मानवनिर्मित लेक आहे हा. महाबळेश्वरमध्ये बघण्यासारखे खूप काही पॉईंट अजून शिल्लक आहेत, जसे की लिंगमाळा वॉटरफॉल आहे, लॉर्ड विक पॉईंट आहे किंवा महाबळेश्वरचं मंदिर आपण केलेलं आहे आणि प्रतापगड जाताना करणार आहे. अजून एक मोस्ट म्हणजे मॅप्रो गार्डन आहे. मॅप्रो गार्डन हे खास करून स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी फेमस आहे, जे की 1980मध्ये बांधला गेलेलं आहे मॅप्रो कमिटीद्वारे. जवळपास 1:30 वाजलेलं आहे आणि सकाळपासून उपाशी आहोत आम्ही, त्यामुळे आता वाटेत जाता जेवायला थांबलेलो आहे. खरं तर थंडी खूप असते असं म्हणतात महाबळेश्वर, पण इतका ऊन नाही ना, त्यामुळे बरेपैकी पॉईंट आम्ही सोडलेले आहेत. पुढच्या वेळेला जेव्हा आमचे लग्न होईल इन फ्युचर माझे, तेव्हा मी बायकोसोबत येऊन कवर करून जाईल बाकीचे पॉईंट. सो आता फोकस करूया आम्ही ह्या जेवणावर. मस्तपैकी नॉनव्हेज जेवण घेतलेलं आहे आम्ही. मस्तपैकी अन्नप्राशनानंतर अंगातील ऊर्जा संपलेली रिजनरेट करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघत आहे. पुढचा पॉईंट आहे आमचा प्रतापगड, जो की आहे महाबळेश्वरपासून 20 ते 22 किलोमीटरवर, पण पूर्णपणे घाट सेक्शन आहे. आजूबाजूला बघू शकताय आमच्या लेफ्ट साईडला तुम्हाला पूर्ण घाट चालला आहे. असा सेम रोड आहे, तो केअरफुली गाडी मारत आम्ही आता प्रतापगडाला चाललेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारे हे एक महत्त्वाचे गड आहे, जो की आहे प्रतापगड. समोर जी दिसते ती प्रतापगडाची कमानी आहे. येथून 4 किलोमीटरवर आपल्याला गड भेटणार आहे प्रतापगड. आणि आपली जी कार किंवा बाईक असेल ती पायथ्याशी जाते आहे ॲक्युरेट प्रतापगडाच्या, सो आपल्याला ट्रेक जास्त करायला लागणार नाही आहे. नजरेच्या समोर आणि निळाभोर आकाशाच्या खाली भक्कम बुरुजावर फडफडणारा जो भगवा दिसत आहे तोच आहे आपला प्रतापगड. आपण तेथे जाणार आहे. त्यांची शौर्याची गाथा आहे ती जवळून अनुभवणार आहे. आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि बाहेर जितकं ऊन आहे त्यापेक्षा जास्त आम्ही टायर्ड झालेलो आहे. सो एक 1.5 तासाची किंवा 1 तासाची झोप काढून फ्रेश होऊन आम्ही गड किल्ल्यावर जाणार आहे आता. झोप तर 1 तासाची झाली आहे, पण पूर्णपणे रिफ्रेश झालेलो आहे आम्ही आणि आता सज्ज आहोत की आम्ही महाराजांच्या गड किल्ल्यांचे दर्शन घेण्यासाठी. आपण आत्ताच्या प्रतापगडाच्या पायऱ्या चढतो. तो किल्ला इसवी सन 1656मध्ये महाराजांनी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्याकडून अवघ्या 2 वर्षात बांधून घेतला होता. आणि त्यावेळेची जी निष्ठा होती कामाबद्दल किंवा महाराजांबद्दल ती तर आपल्याला आजही डोळ्यासमोर दिसते. किती भक्कम कमानी आहे बघू शकता, आजही हलाल नाही आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये आणि घनदाट जंगलामध्ये आजही डौलाने उभा असणारा हा प्रतापगड आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आजही सांगून जातो आपल्याला. आमचे भाग्यच आहे म्हणायला पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली गेलेली शस्त्र आम्हाला आजही बघायला मिळतात, त्यांची दर्शनही बघायला मिळतात. आणि आत आपल्याला आई भवानीची मूर्ती आहे, मंदिर आहे, तीही बघायला मिळणार आहे. पण आत कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आपण तो व्हिडिओ कॅच करू शकत नाही. प्रतापगडावर आल्यावर तुम्हाला महादरवाजा, चिलखीत बुरुज, आई भवानी मंदिर, शिवलिंग मंदिर, हनुमान मूर्ती, केदारेश्वर मूर्ती
आणि राजमाता जिजाऊंचा वाडा आणि दिंडी बुरुज ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. मित्रांनो, प्रतापगड हाच तो प्रतापगड आहे जिथे 10 नोव्हेंबर 1659ला महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता. आणि प्रतापगडचा रणसंग्राम म्हणजे फक्त आणि फक्त अफजल खानावर मिळवलेला विजय नव्हता, तो येथील रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. त्यावेळी जेव्हा रयतेच्या मनावर जो विश्वास महाराजांनी निर्माण केला होता, त्यावेळेला रयतेला पटले होते की आपण राज्य करू शकतो, एक शेतकऱ्यांचं राज्य निर्माण झालेलं आहे आणि आपला राजा हा रयतेचा राजा आहे, हे त्यावेळेला प्रूव्ह केले होते महाराजांनी. समोर जे आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू दिसतोय तो 17 फुटी उंच ब्रॉन्झचा बनलेला आहे आणि तो 1957ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते बसवण्यात आलेला होता. आणि हा जो बसवलेला एरिया आहे तो इथे पहिला राजांचा वाडा होता. पण एक गोष्ट खरी आहे, हे आपले दैवत आहेत, कायम राहणार. माझे तर खूप दैवत आहेत, मी यांना खूप मानतो. महाराजांबद्दल एक निष्ठा माझ्या भरपूर मनात आहे, पण मी यांचा मावळा नाही आहे. कारण मावळा होणं आजच्या पिढीला तरी नाही जमणार. कारण का मावळा होणं जी निष्ठा आहे महाराजांबद्दल किंवा आपले कोण दैवत असेल त्यांच्याबद्दल, ते आजच्या माणसामध्ये नाही आहे. हां, मी भक्त आहे, मान्य करतो, मी कायम भक्त राहणार, भक्त आहे आणि भक्तच आहे. मावळा होणार असं मला कधीही वाटत नाही. कारण जी त्यांच्या मावळ्यामध्ये निष्ठा होती किंवा महाराजांबद्दल जो आदर होता आणि जो एका शब्दाबाहेर जात नव्हते. आता तुम्ही बघितलं तसे कोणी आपलं गुरु वगैरे असेल, तो म्हणला की बाबा जीव दे, घंटा जीव देतो का, पण त्या काळची माणसं जीव देत होती महाराजांसाठी. जी निष्ठा होती ते आपल्यात जमणारी नाही आहे. हां, महाराजांबद्दल जे आदर आहे किंवा हे कायम ठेवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या अंगी जे गुण होते, त्यांच्या नखाची जरी आपल्याला चर आली तरी आपण आपले जीवन सार्थक केल्यासारखं होणार आहे ह्या जन्मात तरी. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालू, एवढंच माझं म्हणणं आहे. याआधी पण प्रशांत आणि रोहित ह्या प्रतापगडावर किंवा रायगडावर येऊन गेले होते, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी एरिया माहीत आहे. आणि त्यांनी आता मला त्या काळातील जो चोरवाट होती ती दाखवत आहेत. आणि महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत ते प्रत्येक गड किल्ल्यांना एस्केप प्लॅन तयार केलेला होता. महाराज म्हणले की फक्त तलवार घेऊन युद्ध लढणे असे नव्हते. त्यांची जी विचारसरणी होती किंवा त्यांच्यात जे चातुर्यपणा होता तो कुठेही नाही भेटणार आपल्याला. महाराजांनी त्या काळी गड किल्ल्यांवर पाण्याचा साठा करण्यासाठी अशा विहिरी बांधल्या होत्या, बघू शकता डोळ्यासमोर आपल्याला दिसते. प्रतापगडाची आणखी एक खासियत म्हणजे आजही शिवकालीन रीतीनुसार गडाचे जे मेन दरवाजे आहेत ते सूर्योदयाच्या आधी उघडतात आणि सूर्यास्तानंतर बंद केले जातात. ते आजही चालू आहे, ही परंपरा आजही ते इथे चालू आहे. वाह, क्या एक्टिंग कर रहे हैं. इन दोनों की ओवर एक्टिंग के 50 रुपये काटने पडेंगे. आणखी एक गोष्ट मला आवडलेली आहे जी की महाराष्ट्र सरकारची, की आजही शाळेच्या ट्रिपा गड किल्ल्यांवर नेतात. कारण का गड किल्ले हे आपल्याला आपला इतिहास सांगतात. आणि बालपणात जर तुम्हाला तुमचा इतिहास कळाला किंवा राजाबद्दल जो आदर, राजांनी घडवलेली जे युद्धनीती आहेत त्या जर आपल्याला माहीत झाल्या तर आपले जीवन आणखी सार्थक होते आणि पुढे जाऊन आपल्याला एक चांगले वळणं लागतात, एक चांगले संस्कार होतात आपल्यावर. संभाजी महाराज की पूर्ण ट्रिप माझ्या म्हणण्यानुसार चालू आहे. मी जो प्लॅन एक्झिक्यूट केलो त्याप्रमाणे चालू आहे. कारण का मला सनसेट हा प्रतापगडावरच बघायचा होता, त्यासाठी आम्ही वेट करत आहे. 5:30 वाजलेले आहे, सुमारे 6पर्यंत आपल्याला सनसेट बघायला मिळणार आहे. आणि ही जी तटबंदी बघू शकते प्रतापगडाची थोडीफार डॅमेज झाली होती, पण सरकारने पुढाकार घेऊन आणि परत रिकन्स्ट्रक्शन करून हाय तशी करण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा. येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला महाराजांचे गड किल्ले चांगल्या कंडिशनमध्ये बघायला मिळतील, त्यांचे सौभाग्य मानले जाईल त्यावेळेला. आजही लोकांमध्ये माणुसकी जिवंत आहे का सांगा. इथे किंवा कोणत्याही गड किल्ल्यांवर पार्किंग चार्जेस घेतले जात नाहीत. हां, मी महाबळेश्वरमधून आलो आहे, प्रत्येक ठिकाणी 200-200 रुपये घेतल्यात. त्यामुळं माणसात आजही माणुसकी जागी आहे की गड किल्ल्यांवर जिथे दैवत आपले राहत होते तेथे तरी पार्किंग किंवा धंदाच वगैरे नाही पार्किंगचा आजपर्यंत तरी. ही एक चांगली गोष्ट मला आज अनुभवायला मिळाली. फायनली का होईना आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एक अद्भुत सनसेट बघायला मिळत आहे. आणि या सनसेटवरून तुम्ही असे म्हणू शकता की कोणत्याही गोष्टीचा अंत हा सुंदर येऊ शकतो. त्यामुळे कधी निराश किंवा हताश होऊन जाऊ नका.
आणि मेन गोष्ट म्हणजे मी आज प्रतापगडवर बसून किंवा राजांच्या गड किल्ल्यांवर बसून हा सनसेट एन्जॉय करत आहे. हे एक खूप अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी. खूप दिवसाने वॉकिंग किंवा ट्रेक केल्यावर अशीच हालत होणार आहे. त्यामुळे रोहित साहेब पूर्णपणे संपलेले आहेत. त्यांना आता रेस्टचीच गरज आहे. प्रतापगडापासून रायगड 70 किलोमीटर आहे आणि जवळपास 2.5-3 तास लागणार आहे, कारण पूर्णपणे घाट सेक्शन आहे. सो आम्ही प्रतापगडाच्या जवळपासच रूम बघणार आहे, जेणेकरून उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला गड चढता यावा. कोल्हापूरच्या पुढे गेल्यावर आपल्याला हा कोस्टल हायवे भेटतो, जो की मुंबई गोवा हायवे आहे. त्यावर तुम्ही निवांत गाडी मारू शकता, कारण मागच्या वेळेला मागचे 1.5 तास होता तो खूप डेंजरस होता माझ्यासाठी. एक तर लाईट गाडीची बघू शकता कुठे पडाली, त्यातून मी गाडी ड्रायव्हिंग करत आणलेली आहे. आणि इथून पुढे आता मे बी महाड किंवा महाडच्या पुढे आम्ही जाऊन रूम शोधणार आहे, जेणेकरून आम्हाला रेस्ट मिळावं. अपाट कष्ट आणि परिश्रमानंतर फायनली काय होईना मला आमच्या बजेटमध्ये रूम भेटलेले आहे. बजेट थोडासा कॉस्टलीच आहे म्हणाली, कारण 1000 रुपयाला ही रूम भेटलेली आहे, बघू शकताय. त्यावेळेला चेतन आणि अक्षय नव्हते, त्यामुळे मलाच रूम शोधावी लागलेली आहे. तरी बरी रूम भेटलेली आहे. हे किंग साईज बेड आहे, याच्या खाली गादी आहेत, जेणेकरून मला झोपता येईल. कारण नाहीच जरी गादी असेल तर ह्या दोघांना बाहेर झोपतो मी, त्यात काय विषय नाही आहे. आणि गिझर आहे. मेन पॉईंट तो होता की गिझर असणे गरजेचं आहे, कारण का कसं होतं पाणी गरम लागणार आहे, थंडी भयानक आहे इथे. फायनली रूम भेटलेली आहे. या रोयाला झोप लागत नाही म्हणून आज, कारण ह्याची गादी भेटली नाही आहे म्हणून. ट्रकातनं घेऊन आलं पाहिजे पुढच्या वेळेला. दुसऱ्या जागी भेटत नाही म्हणायला गादी, दुसरीकडे झोप पण लागत नाही म्हणून. आता काय करायचं त्याचं काय सांगू नका. हे कुठं पण झोपतोय म्हणून, आणि माझं काय आम्ही टायर्ड असल्यावर कुठं पण झोपतोय, आम्हाला कोण विचारत नाही. बाकी भेटू उद्या निवांत रायगडवरच डायरेक्ट. रायगडच्या ब्लॉकमध्ये भेटू.